धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या पंकजा मुंडेंनी काल मंत्रालयात प्रवेश केला आणि कॅबिनेटला हजेरीही लावली आणि यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना मंत्रालयाच्या पायऱ्यांवरच अडवण्याचा प्रयत्न केला. पण मी असं म्हणालेच नव्हते असा खुलासा करत पंकजा मुंडेंनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा गोपीनाथ मुंडे आज या सभेमध्ये जाहीर तुम्हाला वचन देते की धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्ता परिवर्तन न करता सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणायचंय. पण मी जोपर्यंत तुमच्या आरक्षणाचा विषय होणार नाही मंत्रालयाच्या दालनात मी प्रवेश करणार नाही. तुमचा विषय माळेगावच्या धनगर मेळाव्यात पंकजा मुंडेंचा हा निर्धार ऐकून सगळ्यांनाच असं वाटलं होतं की पंकजा मुंडे आता धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मंत्रालयाची पायरी चढणार नाहीत. पण ही घोषणा करून 2 दिवसही उलटत नाही तोच पंकजा मुंडेंनी मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीला हजेरी देखील लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनगर समाजाचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडेंना मंत्रालयाच्या पायऱ्यांवरच अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पंकजा त्यांच्याशी 2 शब्द बोलून तशाच पुढे निघून गेल्या. कॅबिनेट बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी या सगळ्या वादावर सविस्तर खुलासाही केला. तुम्ही काय बोलताय ते सोडा. हे बघा ही क्लिप. मी काय म्हणलं, आम्ही परत सत्ता प्रस्थापित करणार आहोत. पण ती सत्ता प्रस्थापित कशी होईल तर धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय परत आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही. आणि ह्या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. मला हे पूर्ण खात्री आहे की धनगर समाजाने आतापर्यंत ज्यांनी त्यांना शब्द दिले आणि त्यांचा विश्वासघात केला त्यांच्यावरचा विश्वास गमावून आमच्या पाठीशी या 2014च्या निवडणुकीत उभे राहिले आणि त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये इथे आज विराजमान आहोत. आणि मी हेच सांगितलं की आम्ही परत सत्तेत विराजमान होणार आहेत. पण त्या सत्तेत विराजमान होण्याच्या प्रोसिजरमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही आणि मी त्या बाबतीवर ठाम आहे. महिला असल्यामुळे मला काय धक्काबुक्की करता आली नाही. परंतु त्या म्हणल्या मी तसं बोललेच नाही. मी म्हणले पुढचं सरकार येऊ शकणार नाही असं बोलले. असं जर खोटं बोल पण रेटून बोल असंच जर सरकारचं भाजपचं चालू असेल तर ही लोकशाहीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे असं माझं मत आहे. विरोधकांनी मात्र या धनगर आरक्षणाच्या विधानावरून पंकजा मुंडेंना पुन्हा घेण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊ. 4 वर्ष 3 महिने उलटल्यानंतरही तो निर्णय होत नाही. आता बघू, नुसतं पार्या चढणार नाही, घरातून मंत्रिपदाची जबाबदारी चालवणार आहे. याचा अर्थ आहे की नुसतं लोकांचा झुंझुना देणार आहे की खरं ते निर्णय प्रक्रियेतून दूर राहणार, मंत्रिपदाचा कुठला लाभ स्वीकारणार नाही, हे आम्ही पाहणार आहे. बोलले तसे ते वागतं काय याच्याकडे पण लोकांचं लक्ष आहे. नाहीतर लोकांना कळेल की मुख्यमंत्रीने आधी फसवला, आता पंकजा मुंडे फसवत आहे. दुसरी गोष्ट, आता मला आमदार वडकुतेंनी अडवलं. खरं तर त्यांना अडवायला पाहिजे ज्यांनी 70 वर्ष या समाजामध्ये लोकांना आमदारक्या वाटल्या, खासदारक्या वाटल्या आणि त्यांना धनगर समाजाची मतं लाटण्याचा प्रयत्न केला. पण धनगर समाजाकडे ढुंकूनही बघितलं नाही. त्यामुळे त्यांनी जे अडवलं तो एक स्टंट होता. त्या स्टंटला मी त्यांना प्रतिसादही दिला. आणि मी जर आज इथे नाही बसले तर सामान्य माणसाची कामं कशी व्हावी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचं आश्वासन देऊन भाजपचं सरकार राज्यात सत्तेवर आल्याचं जगजाहीर आहे. पण आज 4.5 वर्ष उलटूनही सरकार धनगरांना आरक्षण देऊ शकत नाही हे वास्तव आहे. आणि हे वास्तव कसं बदलणार हाच खरा प्रश्न आहे. सागर कुलकर्णीसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि बातमी आहे नागपुरातली झुंड या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी नागपूर मुक्कामी असलेल्या बिग बींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. सेंट पॉल शाळेमध्ये सध्या शूटिंग सुरू आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. शाळेनं दिलेली शिस्त पाळा असा सल्ला बिग बींनी दिला. तुमचं बालपण बघून आपल्यालाही आपलं बालपण आठवतंय अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक बात आप लोगों को हमेशा याद रखनी चाहिए, ये जो दिन है स्कूल के, ये बहुत ही इम्पोर्टेंट दिन होते हैं. और जो कुछ भी मैंने स्कूल में सीखा वो आज भी मैं उसका इस्तेमाल करता हूं. तो यहाँ पर आज और जितने भी साल आप रहेंगे, जितना भी आप लोग यहाँ से सीख के जाएंगे,
वो आप देखिएगा कि आपको जिंदगी भर काम आएगा।